आत्ता मी त्या बेळसांगवी गावामध्येच आहे. गावाला तर पुरानं वेढा घेतला होता, पण या गावाच्या शिवारातील पिकांचं किती नुकसान झाले ते सांगण्यासाठी आपल्यासोबत काही या गावातले शेतकरी आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. काय सांगाल मामा, तुमचं पूर्ण नाव काय आणि उमाकांत ज्ञानोबा एक घर आहे. शेती किती आहे? शेती आहे, 10 एकर शेती आहे. काय झाले सध्या आता? शेतीमध्ये काहीच राहिलं नाही. नदीचं पाणी पूर्ण जमिनीमध्ये जाऊन पूर्ण पीक नासधूस झालेलं आहे. ऊस होता, ऊस आडवा पडून ऊसाचं पाचट सुद्धा राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. आता त्या शेतीमध्ये काही उपलब्ध होऊ शकत नाही. काय मागणी आहे? आता ते मागणी म्हणताना काय 50,000 रुपये देऊन बी काही होत नाही, लाख रुपये बी देऊन तुम्ही काही होत नाही. पण आमची जी जमीन जी आहे त्या जमिनीमध्ये गाळ आणून टाकण्याचा प्रवाह तुम्ही करावा अशी माझी मागणी आहे. आपल्यासोबत काही तरुण शेतकरी आहेत. काय नाव तुमचं? माझं नाव सोमवंशी धम्मपाल काशीनाथ. माझी जमीन आहे सर नदीच्या काठावरती 3 एकर जमीन आहे. आणि जे पाणी आलं होतं काय पेरलं पुराचं, होतं? मी सोयाबीन 3 बॅग माझं सोयाबीन आणि तूर होती. खर्च किती आला? खर्च मला बघा नांगरटी सहित असं जर केलं तर मला 60,000 ते 70,000 रुपये माझा खर्च झालेला आहे 3-4 एकरमध्ये माझ्या. आणि पूर्ण जे पाण्यानं जे माझी जमीन पूर्ण वाहून गेली सर. पीक तर गेलंच गेलं, तूर तर गेलीच गेली, पण शेतामधली जे माती होती कोरडवाहीची माझी जमीन आहे, पूर्ण त्या पाण्यामुळं माझी जमीन पूर्ण खासून नदीला गेलेली आहे. तुम्ही काय करता? मी मजुरी करतोय सर. कुटुंबात किती लोक आहेत? मी माझ्या कुटुंबामध्ये 8-9 माणसं आहेत सर आता घरी सध्या. माझा भाऊ वारला, माझे वडील वारले आणि मला 3 एकर जमीन असल्यामुळं आम्ही स्वतः जमिनीमध्ये काम करतोय. काम करून एवढं कष्ट करून मी स्वतः व्याजानं 50,000 रुपये काढून मी खात बी आणि मशागत केलेली होती शेतीची. जेव्हा हे काढून घेण्याची वेळ आली, आता हे सगळं पाण्यामध्ये गेलं. आता आम्हाला काय करावं हे आम्हाला सूचना झाली. आता तोंडावर दसरा आहे, काय करायचं सर, कुणाला भीक मागत बसायचं? शासनानं आम्हाला एक तात्काळ एवढी असं साहेबांना सांगितल्याप्रमाणे मदत केली पाहिजे. आम्हाला एकरी 50,000 रुपये शासनानं शेतकऱ्याला द्यावं. शेतकऱ्याचं पुनर्वसन मनाना जे जमीन वाहून गेले त्याच्यामध्ये गाळ आणि मातीची व्यवस्था करून शासनाने द्यावं आम्हाला. तर हे आहे एखाद्या अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांची अवस्था. यांची 2 एकर 3 एकरची कोरडवाहू जमीन होती. पिकं तर नाहीतच, पण त्यांच्या जमिनीमध्ये मातीसुद्धा शिल्लक राहिली नाही आणि ते मोलमजुरी करून त्या 3 एकर जमिनीवर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत होते. तर ते आत्ता सध्या एकदम हालाकीच्या परिस्थितीमधून ते जात आहेत. तोंडावर दसरा आहे, दिवाळी आहे, त्यांच्याकडं कुठलंच काही साधन नाही आणि ते मागणी करतात प्रशासनाला की एकरी 50,000 रुपये द्यावं आणि त्यांची जमीन जशी होती तशीच ते करून द्यावी, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. आपल्यासोबत मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव साहेब आहेत. ह्यांनी आत्ताच काही वेळापूर्वी या परिसराचा पूर्ण नुकसानीच्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊ काय परिस्थिती आहे. साहेब, आपण शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली आहे, काय अवस्था आहे? मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी, महापूर यामुळं अतोनात शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत. म्हणून मी सरकारला विनंती करतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, देवाभाऊ, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या त्रिमूर्ती सरकारला माझी आग्रहाची विनंती आहे की आता आपण या ठिकाणी पंचनामे किंवा मंत्री जाऊन त्या ठिकाणी जमीन तपासणी करणे, फोटो काढणे याच्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा मला वाटतं आता एवढं टेक्निकल आपलं पुढं गेलेलं आहे की तुम्ही जाग्यावर बसून प्रत्येक गुगलवर पॉईंट शोधू शकता. तर मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत. सोयाबीनचं पीक हातातोंडाशी आलेलं ते कायमचं खराब होऊन गेलेलं आहे. ते काही वाहून गेलेले आहेत जमिनी, काही पीक आता हाताला मिळूच शकणार नाही अशा पद्धतीची वाताहत निर्माण झालेली आहे. 4 व्यक्ती मिळेल या ठिकाणी. खरं तर जळकोट तालुक्यामध्ये पाटवदा, माळीपरगा, तिरुका आणि ढोसांगवी या ठिकाणचे 4 तरुण त्या ठिकाणी पुरामध्ये वाहून गेलेले आहेत पाण्यामध्ये. अत्यंत अतोनात त्या कुटुंबावर संकट आलेलं आहे आणि म्हणून एकरी 50,000 रुपयाची मदत तात्काळ जाहीर करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा. खरं तर आता ज्या कुटुंबावर कर्ज आहे ते कर्ज असल्यामुळं काही कालपरवाच मी 2-3 टी व्हीला बातम्या ऐकल्या की 32 वर्षाचा तरुण त्या ठिकाणी आत्महत्या करून आपला जीव देतोय. तर ह्या सरकार मायबापला माझी विनंती आहे की सरसकट कर्ज माफ करून तात्काळ 50,000 रुपये एकरी मदत करावी. निश्चितच जर एकूण पाहिलं तर
सरसकट शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करण्यात यावं, एकरी 50,000 रुपयाची तात्काळ मदत करण्यात यावी आणि ज्या शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्यांच्या जमिनी जशा होत्या तशा शासनानं माती टाकून पूर्वत ते जमीन करून द्यावी अशी या शेतकऱ्यांची आणि माजी आमदार सुधाकर भालेराव यांची मागणी आहे. राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, बेळसांगवी, जळकोट, लातूर.